Hello students, let us start poem number 22, The Champa Flower. This poem is written by Rabindranath Tagore. He was a famous and well-known poet in Bengali literature. This poem is about make-believe. तर ही पोएम जी आहे ती मेक बिलीव्ह आहे. म्हणजेच काय की आपण इमॅजिन करतो की काहीतरी रिअल आहे, समथिंग इज रिअल. तर या पोएममध्ये जो एक बॉय आहे तर तो काय इमॅजिन करतोय स्वतःला की तो कोण झालेला आहे, चंपा फ्लावर. तर चला आपण पोएम बघूयात. सपोजिंग आय बिकेम अ चंपा फ्लावर जस्ट फॉर फन and grew on a branch high up that tree, and shook in the wind with laughter, and danced upon the newly budded leaves. Would you know me, mother? तर पेज नंबर 49 वर आपल्याला हे जे पिक्चर दिसतंय ते कशाचं आहे, चंपाच्या झाडाचं, चंपा फ्लावर, की आपण त्याला मराठीत चाफ्याचं झाड म्हणतो. तर हा जो मुलगा आहे त्या मुलाला असं वाटतंय आपण कोण व्हावं, एक फूल व्हावं, चंपा फ्लावर व्हावं. आणि त्याला ते कुठं व्हायचंय फूल, हाय अप दॅट ट्री, म्हणजे त्या झाडाच्या उंच जी फांदी आहे, उंच शेंडा आहे आपण म्हणतो, तर त्याच्यावर त्याला व्हायचं आहे. आणि तो काय करणार आहे तिथे जाऊन, ही विल शुक इन द विंड विथ लाफ्टर, म्हणजे जेव्हा वारं येईल तेव्हा तो हसणार आहे, वाऱ्याबरोबर डुलणार आहे आणि डान्स पण करणार आहे. न्यूली बडेड लिव्स, म्हणजे अगदीच नवीन पालवी जी फुटायला लागलेली आहे तिथं, तर ते पाहून तो आनंदित होणार आहे. मग तो विचारतोय त्याच्या मदरला, आईला, की तू मला ओळखशील का, की मी तिथं आहे किंवा मी डान्स करतोय ती नवीन जी पानं आलीत त्यांना बघून. यू वुड कॉल, बेबी वेअर आर यू, अँड आय शुड लाफ टू माय सेल्फ अँड कीप क्वायट. I should slyly open my petals and watch you at your work. आणि मग तो असं पुढं इमॅजिन करतोय की तो तर आता चंपा फ्लावर झालेला आहे. मग त्याची आई सगळीकडे शोधेल त्याला आणि विचारेल की कुठे आहेस तू, पण तरी हा मुलगा काही सांगणार नाहीये की तो चंपा फ्लावर झालेला आहे. त्यापेक्षा तो काय करणार आहे, ही शूड स्लायली ओपन माय पेटल्स, म्हणजे स्लायली म्हणजे कुणालाही न कळता, हळूवारपणे, सिक्रेटली तो काय करणार आहे, त्याचे पेटल्स म्हणजे त्या फुलांच्या पाकळ्या, म्हणजेच तो जो कळी होता तो आता ती कळी फुलणार आहे. आणि नंतर तो काय करणार आहे, वॉच यू ॲट युअर वर्क, त्याची मम्मी काय काय कामं करतीये ते तो बघणार आहे. लेट अस सी पेज नंबर 50. When after your bath, with wet hair spread on your shoulders, you walked through the shadow of the champa tree to the little court where you say your prayers, you would notice the scent of the flower, but not know that it came from me. आणि आता तो मुलगा आहे तो पुढे म्हणतोय की त्याच्या आईच्या आंघोळ झाल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर तिचे जेव्हा ओले केस ती पाठीवरती सोडून येणार आहे, मोकळे सोडून येणार आहे त्या चंपा झाडाच्या खाली, त्याच्या सावलीत, आणि ती काय करणार आहे तिथे येऊन, से हर प्रेयर्स, ती तिची प्रार्थना म्हणणार आहे. आणि प्रार्थना म्हणताना तिला त्या चाफ्याच्या झाडांचा, फुलांचा वास येणार आहे, पण तिला कळणार नाही की तो सेंट ऑफ द फ्लॉवर कुठून येतोय. When after the midday meal you sat at the window reading Ramayana and the tree's shadow fell over your hair and your lap, I should fling my wee little shadow onto the page of your book just where you were reading. आणि त्याच्यानंतर ती जेव्हा तिची प्रेयर संपणार आहे आणि तिला प्रेयर म्हणताना त्या फुलांचा वास येणार आहे, तेव्हा तिला कळणार नाही की इथं आपलाच मुलगा आहे. आणि नंतर जेव्हा तिचं मिड डे म्हणजे तिचं जेवण होणार आहे दुपारचं, आणि ती खिडकीमध्ये रामायणा, आपल्याला माहिती आहे रामायण महाभारत, तर ते रामायण ती जेव्हा वाचत बसणार आहे, तर त्या झाडाची सावली आहे, चंपा फ्लावरचं जे झाड आहे त्या झाडाची सावली तिच्या केसांवरती पडणार आहे आणि लॅपवरती, म्हणजे तिचा पदर, ती जशी बसलेली आहे तिथे ती सावली पडणार आहे. आणि तेव्हा हा मुलगा काय करणार आहे, ही शूड फ्लिंग हिज वी लिटल शॅडो. फ्लिंग म्हणजे काय, थ्रो. फ्लिंग म्हणजे तो फेकणार आहे सावली, म्हणजेच काय की वी लिटल, व्हेरी स्मॉल, त्याची छोटीशी सावली त्याच्या आईच्या अंगावर
पडणार आहे आणि कुठे पडणार आहे ऑन टू द पेज ऑफ युअर बुक आणि ती जे रामायणाचं बुक वाचतीये पुस्तक वाचते त्या पुस्तकांवरती त्या पेजवरती ती सावली पडणार आहे. बट वुड यू गेस दॅट इट वॉज द टायनी शॅडो ऑफ युअर लिटल चाइल्ड. मग तो मुलगा म्हणतो अगं ती जी सावली पडणार आहे पडलेली आहे ती तुला कळणार आहे का ही तुझ्या मुलाची सावली आहे. When in the evening you went to the cowshed with the lighted lamp in your hand, I should suddenly drop onto the earth again and be your own baby once more and beg you to tell me a story. आणि आता बघा काय झालेलं आहे की संध्याकाळ झालेली आहे, इव्हिनिंग झालेली आहे आणि त्याची आई काऊशेड म्हणजे गोठा आपण म्हणतो की तिथे जनावरं बांधतात, तिथं ती लाइटेड लॅम्प म्हणजे एक दिवा घेऊन जाणार आहे. आणि तेव्हाच काय होणार आहे, तो जो बॉय चंपा फ्लावर झालेला आहे, त्याला असं वाटतंय की तो चंपा फ्लावर झालेला आहे, तो खाली पडणार आहे आणि कोण होणार आहे परत परत त्याच्या आईचा तो बेबी होणार आहे म्हणजे मुलगा होणार आहे परत एकदा. आणि तो काय करणार आहे तिला बेग म्हणजे विनंती करणार आहे कसली, टू टेल मी अ स्टोरी, त्याला स्टोरी सांगायचं. त्याची मम्माला तो रिक्वेस्ट करणार आहे की स्टोरी सांग मला. वेअर हॅव यू बीन यू नॉटी चाइल्ड, आय वोंट टेल यू मदर, दॅट्स व्हॉट यू अँड आय वुड से देन. आणि मग त्याला बघितल्यानंतर त्याची आई काय म्हणणार आहे, कुठं होता रे तू, नॉटी म्हणजे कसा खट्याळ मुलगा की ज्याला मजा मस्ती करायला आवडते असा. तर तो मुलगा काय करणार आहे, आय वॉन्ट टेल यू मदर, मी तुला सांगणार नाहीये मी कुठं गेलतो किंवा मी काय बनलो होतो. तर अशी एक सुंदर पोएम आपण आत्ता बघितलेली आहे. आता आपण त्याची एक्सरसाइज बघूयात. This poem is about make-believe. The mother's activities described in this poem are a part of her family, her daily routine, but the child wants to play a new role in it just for fun. Write one or two things that the child wants to do as a champa flower. म्हणजे चंपा फ्लावर झाल्यानंतर या मुलाला काय काय करायचं आहे ते आपण ह्याच्यात लिहायचं आहे. तर आपण त्यातली एक किंवा दोनच गोष्टी फक्त इथे आन्सर म्हणून लिहायच्या आहेत. क्वेश्चन 2. इफ यू वेअर टू प्ले अ गेम ऑफ मेक बिलीव्ह, व्हॉट वुड यू लाईक टू इमॅजिन, राईट अ फ्यू लाईन्स अबाउट इट. मी जसं पोएमच्या सुरुवातीला सांगितलं मेक बिलीव्ह मीन्स इमॅजिन दॅट समथिंग इज रिअल. तर तुम्हाला असं काय इमॅजिन करायचं आहे, तर मी आन्सरमध्ये दिलेलं आहे इफ आय वेअर टू प्ले अ गेम ऑफ मेक बिलीव्ह आय वुड लाईक टू बी अ बर्ड, की मला बर्ड व्हायला आवडेल. मग बर्ड झाल्यानंतर मी काय काय करणार आहात तर ते त्याच्यात तुम्हाला लिहायचं आहे. In this way we have finished the poem and exercise 2. Listen it carefully and write down the exercise in a notebook. Thank you.